नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सोनपापडीची रेसिपी. ही रेसिपी मी आज फर्स्ट टाईम बनवून बघितली आणि तशीच तुम्हाला शेअर केली. खूप छान बनली होती सोनपापडी. त्यासाठी काय करायचं, जे नॉर्मल घरची वाटी असते ना वरणाची, त्याच्याने मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे. तर आणि फक्त 3च चम्मच आपल्याला तूप लागते. तर मी कढाई अगोदर गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलं अगोदर आणि जो मैदा आणि बेसन होतं ते टाकलं. यामध्ये 2 वाटी मैदा आहे आणि 3 चम्मच बेसन आहे आणि हे आपल्याला अगदी कमी आचेवर लो फ्लेमवर आपल्याला थोडंसं असं भाजल्यासारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे तुपामध्ये असं थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवायची आणि वाढवायची नाही. वाढवलं तर थोडंसं जळल्यासारखं होऊन जाईल आणि पूर्ण सोनपापडी बिघडून जाईल, म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची. नंतर उरलेला 1 चम्मचसुद्धा मी तूप त्यामध्ये ॲड केला. पूर्णपणे 3 चम्मच तूप लागते आपल्याला. खूपच झालं एखादा एक्स्ट्राचा गेला तर चालेल, पण खूप जास्त नाही टाकायचा, म्हणजे 3 ते 4 चम्मच. आता हे सर्व मैदा आणि बेसन वगैरे छानपैकी भाजून झालं आहे ऑलमोस्ट. तर कढाई गरमच आहे, म्हणून मी यामध्ये आणखी थोडंसं याला उलटपालट करत आहे, म्हणजे थोडंसं परतून घेतलं आहे. नंतर काय करायचं, भाजलेलं मैदा वगैरे एका छाननीमध्ये टाकून एका मोठ्या कोपरमध्ये वगैरे छानून घ्यायचं आहे आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपल्याला चाशणी बनवून घ्यायचं आहे, पाक तयार करायचा आहे. त्यासाठी मी 1.5 वाटीच्या जवळपास साखर घेतली आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. साखर फक्त पूर्णपणे भिजेल इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी नाही घ्यायचं आहे. आणि यामध्ये चम्मच टाकून हलवायचं नाही अगोदर, जोपर्यंत साखर विरघळत नाही. असं हँडलच्या पॉट घ्यायचा, म्हणजे सॉसपॅन घ्यायचा आणि त्याच्याने असं हँडलनीच हलवायचं असं. आणि यावेळेस पण गॅसची फ्लेम ही खूप हाय नाही ठेवायची, मीडियम फ्लेमवरच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे, मीडियम टू लो फ्लेमवर. कारण की जळेल पाक तर आणखी ते कडक झाल्यासारखी होईल आणि बरोबर जमणार नाही. तर त्यासाठी मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक आता थोडासा गाढा आला आहे, तर मी चेक करून बघितलं. एका वाटीत पाणी घेतलं आणि त्यामध्ये काही थेंब पाकाचे टाकून बघितले. तर हे थोडंसं चिकटसर येत आहे, फक्त हलकासा. आणखी आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत बघा, पहिलेपेक्षा आताचा कलर थोडा चेंज झालेला आहे, पण पूर्णपणे पाक तयार झालेला नाही आहे, कारण की याच्यामध्ये थोडंसं असं इलॅस्टिकसारखं दिसत आहे. तर थोडंसं आपल्याला गोळी बनेल पाकाची इतका आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आता बघा, कलर पण थोडा डार्क झालेला आहे आणि पाक पण ऑलमोस्ट तयार झालेला आहे. तर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि बघू शकता अशी गोळी तयार होत आहे. तर पाकाला थोडं थंड होऊ द्यायचं अगोदरच. खूप आता ह्या स्टेजवर गरम असते, तोपर्यंत काय करायचं, एक तर तुम्ही सिलिकॉनचं जो हे असते ना शीट, ते घ्यायची. नाहीतर हा नॉनस्टिकचा तवा आहे ना, तो घेतला मी. त्याला तूप लावून घेतलं अगोदर आणि त्यावर जे पूर्ण पाक आहे ना, म्हणजे चाशणी आहे, ते स्प्रेड करून घेतली. यावर चिपकत पण नाही. नॉनस्टिकचाच तुम्ही घ्या कोणती पण वस्तू पाक तयार करताना, म्हणजे असं ओव्हरलॅपिंगची प्रोसेस करताना. बघू शकता तितका चिटकत पण नाही आहे आणि छानपैकी बरोबर सेट पण होत आहे. जसा त्याला आपण खालवर करत आहोत उलटपालट, तर तसा तो थंडाही होत आहे आणि गाळासुद्धा होत आहे. तर मी अगोदर हाताला तूप लावून घेतलं आणि याला थोडंसं असं हातानेच थोडंसं अगोदर सेट करून बघत आहे. आता थोडा थंडा झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज होत आहे आणि थोडासा कडकसुद्धा होत आहे. कडक म्हणजे थोडा हलकासा गाढसर येत आहे. जसं आपण याला असं काय म्हणतात स्ट्रेच करू ना असं, तर तसं तो कलर चेंज होते आणि घट्टसरपणा त्यामध्ये येते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस ना आपल्याला 20-22 वेळा कंटिन्यू करायची आहे. आणि यावेळेस कसं आहे, पाक जेव्हा आपण बनवायला ठेवतो त्या स्टेजवर फॅन वगैरे AC वगैरे जेही असेल ना, ते बंद करून ठेवायचं. नाहीतर पाक बरोबर जमत नाही, थोडंसं त्याच्यावरची लेअर कडक असल्यासारखी होऊन जाते. म्हणून ह्या स्टेजवर थोडंसं बंद करून ठेवायचं ही प्रोसेस वगैरे करताना, जेव्हापासून पाक तयार करायला टाकतो ना आपण चाशणी बनवायला, तेव्हापासूनच.
आता बघू शकता कलर चेंज झाला आहे. तर मी काही नाही त्याचे दोन्ही जे साईड आहे ना ते जॉईन करून घेतले आणि जो मैद्याचं घोडण वगैरे होतं ना त्यामध्ये पूर्ण हे रिंग जे आहे ना ही त्यावर ठेवली व जो मैदा व बेसनचा घोळ आहे तो त्यावर असं टाकत गेले. तर या स्टेजवर काय करायचं आहे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जी आपण जॉईंट जोडली होती ती तोडायची नाही आहे. तिला कंटिन्यू असं एकावर एक असं ठेवून ओव्हरलॅपिंगची प्रोसेस करायची आहे. बघू शकता आता किती छानपैकी याचे कित्येक सारे तार तयार झाल्यासारखे झालेले आहे. आणि काळजी घ्यायची की हे जॉईंट आहे ते तुटला नाही पाहिजे जास्त वेळ करताना. तर काळजीपूर्वक करायचं. आणि किती साऱ्या लेअरसुद्धा तयार झालेल्या आहे. आणि खूप जास्त होत असेल ना त्या स्टेजवर थांबून जायचं. आणि आता घोळणसुद्धा हे खतम होता आलेलं आहे आणि खूप सारे थ्रेडसारखे पण तयार झालेले आहे. तर आता लास्ट स्टेजवर काय करायचं, जितकं घोळण उडेल ना शेवटी ते साईडला ठेवून द्यायचं आणि याच्यावर असलेले जे घोळण आहे ना ते काढून घ्यायचं पूर्ण. शेवटच्या स्टेजवर माझ्या हाताने काय झालं ते तुटून गेलेलं आहे. खूप जास्तच ओव्हरलॅपिंगची प्रोसेस झाली. तर काय करायचं पण अशाच प्रकारे पाहिजे म्हणा. नंतर काय करायचं, ज्या वाटीमध्ये तुम्हाला सेट करायचं असेल ना त्यावर थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचं आणि त्यावर जे हे आहे ना सोनपापडीचं ते सुद्धा त्यावर असं फिट करून घ्यायचं, सेट करून घ्यायचं. बघा इझिली निघून जाते. तितकं काही जास्त असं झंझटचं काम नाही आहे. अशा प्रकारे मी बाकीच्या पण बनवून घेतलेल्या आहे आणि खूप मस्त झालेल्या आहे. खाऊन बघितल्या तर तुम्हाला कशा वाटल्या आजची सोनपापडीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि बनवूनसुद्धा बघा.